नमस्कार. आजचा प्रश्न असा आहे की लिव्हिंग मध्ये राहणाऱ्या जोडप्यांनी घराच्या कुठल्या दिशेमध्ये वास्तव्य करावं. मित्रांनो, एक सांगतो, लिव्हिंग हे प्रेम त्यातून निर्माण झालेलं गणित आहे. मग लिव्हिंग मध्ये राहणाऱ्या जोडप्यांनी कायमस्वरूपी आपल्या वास्तूचा, घराचा वायव्य कोपरा सेटल करावा. वायव्य कोपरा हा प्रेमासाठी किंवा दोन्ही मत व्यवस्थित एकमेकाशी जुळावी. कारण प्रेम प्रकरण हे 60-70व्या वर्षात होतं असं नाही. प्रेम प्रकरण ज्या वयामध्ये होतं त्या वयासाठी वायव्य कोपरा महत्वाचा आहे. जर 60-70व्या वर्षात जर कुणाच्या लिव्हिंग मध्ये राहायची वेळ आली तर त्या जोडप्यानी पश्चिमेला राहावं, त्या जोडप्यानी नैऋत्येला राहावं. जर आफ्टर 50च्या नंतरच्या जोडप्याने लिव्हिंग मध्ये राहायचं असेल तर नैऋत्य कोपरा पकडायचा. 50च्या खालच्या जोडप्यानी लिव्हिंग मध्ये राहणाऱ्या वायव्य कोपरा, पश्चिम कोपरा आणि उत्तर कोपरा अशामध्ये राहावं. ह्या दिशा वयानुसार माझ्या अभ्यासामध्ये आलेल्या आहेत आणि त्या मी सांगतो. तसंच जर यदा कदाचित प्रेम प्रकरण ज्या वयामध्ये चालू झालं त्यासाठी किंवा कुठल्याही वयाचं प्रेम प्रकरण असेल तर त्या दोघांच्या पत्रिकेमध्ये 5वं स्थान मोठं महत्वाचं आहे. प्रेम प्रकरण आणि ह्याच्यामधून उत्पत्ती लिव्हिंग, याच्यामध्ये उत्पत्ती लिव्हिंगची झाली. मग इथे 5व्या स्थानामध्ये जर तुम्हाला चांगला ग्रह बसला असेल, चांगला ग्रह कुठला ग्रह, त्यामध्ये प्रीतियोग, इथे बुध ग्रह किंवा प्रेम प्रकरणाला पोषक ग्रह इथं बसलेला असेल दोघांच्याही पत्रिकेमध्ये, तर प्रेम प्रकरण 100% यशाकडे जातं. आणि त्यातून जर एखाद्याच्या पत्रिकेमध्ये इथं प्रेम प्रकरणासाठी सुटेबल ग्रह आहे आणि एखाद्याच्या पत्रिकेमध्ये, दुसऱ्या माणसाच्या पत्रिकेमध्ये, दुसऱ्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये इथे तसा सुटेबल ग्रह असेल तर प्रेमातून त्यांचं लग्न होऊन संसार आयुष्यापर्यंत, त्या जोडप्याचा संसार आयुष्य असेपर्यंत सुखात जातो असं ज्योतिषशास्त्र सांगतं. त्यामध्ये लिव्हिंग मध्ये राहणाऱ्या लोकांनी वायव्य, उत्तर, पश्चिम 45च्या खालच्या, 45 वयाच्या वरच्या, नैऋत्य, पश्चिम आणि वायव्य आणि दक्षिण पण त्यांना चालतं. कारण ह्या सगळ्या जसं वय मोठं तसं जडत्व निर्माण होतं आणि जसं वय कमी तसं जडत्व कमी दिशा ह्या आहेत. कुणीही वयानुसार वास्तूची निर्मिती, बेडरूमची निर्मिती करावी आणि वास्तूनुसार त्या वयातला व्यक्ती त्या जागेत सूट होतो. म्हणून आपल्याला जर काही पुढं यशाकडे जायचंय, प्रेम प्रकरणात जायचंय, लग्नामध्ये जायचंय, आयुष्यामध्ये जायचंय, आयुष्य जे जीवन आहे सुखाकडे वळवायचं असेल, सुखाकडे ग्राफ घ्यायचा असेल, तर माझा ज्योतिषशास्त्र म्हणून सल्ला असा असेल तर आपण एखाद्या जाणकार वास्तुतज्ञ किंवा ज्योतिष तज्ञाचा सल्ला घ्यावा आणि आपल्या आयुष्याची वाटचाल पुढे करावी. जर आपण असं केलं तर आपलं आयुष्य यशाकडे वळेल आणि आपलं आयुष्य यशाकडेच वळावं. मी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगू शकतो. तोपर्यंत इथेच थांबू. नमस्कार. वास्तू आणि ज्योतिष विषयक अचूक मार्गदर्शनासाठी गुरुश्री वास्तू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.